आता या ठिकाणी हा मोठा त्रिशूळाचं शिल्पकाम केलं आहे. मी आता पुढे जात आहे. तिथे डिकमाळे ते शिवाच्या मूर्ती आहेत. या बाजूला एक डिकमाळ केली आहे आणि आहे तसं हुबेहूब असं हे दृश्य आहे. इथंही शिवाच्या मूर्ती केलेल्या आहेत. मी आता आतमध्ये जात आहे. या ठिकाणी या मूर्तीचं काम केलं आहे. तिथे हे शिल्पकलेचं काम केलं आहे. आतमध्ये गेल्यावर हा मोठा प्रचंड नगारा दाखवला आहे. त्या भिंतीवरचं कोरीव काम पहा. इथे एक प्रचंड मोठी घंटा आहे. इथे रेड्याचं शिल्प आहे. इथे एक त्रिशूळ आहे आणि सर्व काम प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये त्या कलाकारांनी केलेलं आहे. तिथे एक देवीची प्रचंड अशी मूर्ती यांनी तयार केली आहे. या ठिकाणी त्रिशूळ आहे. गणपतीचं दृश्य आहे. शिवाजी महाराज आणि देवी अंबाबाई भवानी यांचे शिल्प आहे. हे संपूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसमधून हे केलेलं काम आहे. इथे एक शंकराची पिंड आहे. भाविक येतात आणि दर्शन घेतात. इथे भगवान शंकराचं एक शिल्प आहे. त्याचा विषय काय मला माहीत नाही. इथे एक पेंटिंग तयार केलं आहे. आतमध्ये गेल्यावर इथेही प्रचंड नगारे दाखवले आहेत. समोर एक नगाऱ्याचं दृश्य आहे. ते वरच्यावरला एक प्रचंड अशी मोठी घंटा आहे. तुमचं नाव काय? तुमचं नाव? अमित शेख. अमित शेख येते. हे इथं पुजारी आहेत. देवीचे पुजारी अमित शेख. ओके. हां, परवानगी घेऊनच आलो आहे मी. दरवर्षी असते. गेल्या वेळेस नाही 21 वर्ष झालं तिकडे असायची ना. हा, ते जागेमुळे तिकडे रोडमुळे प्रॉब्लेम. इथे पालखी आहे. या बाजूने याचं शूट केलं. तरी मित्रांनो, हडपसरच्या उपनगरामध्ये प्रचंड भव्य दिव्य लाखो रुपये खर्च करून हा देवीचा देखावा बाळासाहेब भिसे, त्यांचा मुलगा सुशीलकुमार भिसे हा माझा RTC विद्यार्थी आहे. त्यांनी मला बोलवलं म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. असे सुंदर शिल्पकलेचं काम या ठिकाणी मला पाहावयास मिळालं. मित्रांनो, तरी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.